हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, अशी सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि बघा कसलं सुंदर असं म्हणजे वातावरण सकाळचं होतं ना, असं पूर्ण आभाळ भरून आलेलं होतं आणि पाऊस पण चालू होता बरं का. सकाळी थोडासा पाऊस यायचा, कमी व्हायचा आणि असं रिमझिम पाऊस चालू होता. म्हणजे जास्त काही मोठा पण असं नव्हतं बरं का, जसं की रस्त्यातून पूर्ण असं पाणी वाहून जाईल असं काही पाऊस नव्हता. पण म्हटलं छोटासा असाच व्हिडिओ मी इथं शूट केला बरं का. मग काय सकाळची आपली जी धावपळ असते स्वयंपाकाची डब्याची, सकाळचे ते सर्व आवरून घेतला आणि मग टिफिन बनवून दिला आणि नंतर मग अशी सुंदर देवपूजा करून घेतली बघा. देवपूजा झाल्याच्या नंतर बाहेरचं पुसणं, हळदीचं लेपन, रांगोळी ह्या सर्व गोष्टी तर येतातच ना. मग उंबऱ्याची पूजा पण करायची होती, ते नंतर करायची. म्हटलं आता ही मी रांगोळी काढून झाल्या ही पूजा करून घेतली होती बरं. त्यानंतर आमचा स्वयंपाक चालू झाला बरं का इथं. तर आज बघा सकाळी ना मुलीला फक्त मी ना नाश्त्याचंच दिलं होतं बरं का, म्हणजे तिचं टिफिन बनवून. तर नंतर म्हटलं आता चला स्वयंपाक आपला कोबीची भाजी आणि चपाती करायचं ठरवलं होतं. भात वगैरे इकडे साईडला मी पातेल्यातच आज भात लावून दिला होता बरं का. तर असे बघा कोबीची भाजी मी कांदा उभाच कट करून घेतला असा, आणि टोमॅटो पण एक कट करून घेतला छोट्या साईजमध्ये, आणि मोठ्या साईजमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे लांबकच असा. त्यानंतर बघा इथं स्वच्छ असं कोबी कट करून घेतला, धुवून पण घेतला बरं का. तुम्ही धुवून घेता की नाही का असंच घेता ते नक्की सांगा बरं का. पण पत्ताकोबी असला जरी ना तरी मी या पत्ताकोबी धुवूनच घेते बरं का. स्वच्छ कट करून असं धुवून घेतला. इकडे बघा भात पण माझं शिजलेलं आहे आणि आमटी पण मला म्हणजे बनवायची होती. तर सुकी भाजी, आमटी, भात असं आपलं आजचं जेवण होतं. पीठ मळून ठेवलेलं होतं, म्हणजे पीठ मी अगोदरच मळून ठेवते कारण छान असं भिजून आपल्या छान चपात्या होतात म्हणून, मऊसूत अशा. तर बघा इथं ना हे छान असं परतून झाल्याच्या नंतर, म्हणजे टोमॅटो आपला कांदा छान परतून झाल्याच्यानंतर इथं मी लाल मिरची टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ वापरायचं आहे. तर मी नेहमी कोथिंबीरचंच मीठ वापरते. तर बघा इथे आत्ता ना हे जे जिन्नस टाकायचे होते ते तर सर्व मी टाकून घेतले. आणि इथे ना छान असं आपले हे पत्ताकोबी धुतलेला होता तो टाकून घेतले. पण मी आज इथं कोथिंबीरचं मीठ वापरलं नाही बरं का, तर साधंच मीठ वापरलेलं आहे. आता तुम्ही पाहिलंच आहे, मी वरतून ना अशी छान अशी कोथिंबीर बारीक कट करून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं ना तुम्ही ही कोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा. मी तर अशी केली आहे आज, खूप छान आणि टेस्टी लागत होती बरं का. छान असं परतून घेतलं आणि बिलकुल पाण्याचा थेंब न टाकता मी ही भाजी केलेली आहे. फक्त पाण्यातून मी कोबी धुवून काढला होता एवढंच, आणि ते पाणी नितरून घेतलं होतं बरं का. त्यानंतर मी इथे टाकलेला आहे म्हणजे तो घरकुल मसाला बरं का. आपले जे नॉर्मल नेहमी आपण जे यूज करतो, तुम्ही करता की नाही माहीत नाही, पण अशा पद्धतीची ही बघा भाजी झालेली आहे. चवीला अप्रतिम झालेली होती बरं का. तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का, अशी केली नसेल कधीतरी. तर मी वेगवेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी करते, कधी तुरीची डाळ टाकून, कधी मसुरीची डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून, कधी अशीच करते फक्त हळद मीठ टाकून. पण ही आजची अशा पद्धतीची केलेली भाजी ना खूप टेस्टी लागत होती बरं का. त्यानंतर काय मग चपात्या वगैरे करून घेतल्या, अहोंना जेवायला दिलं. सकाळी जो भाजीपाला होता आणलेला म्हणजे आदल्या दिवशी, तो धुवून इथं स्वच्छ ठेवला. फळभाज्या असलेल्या इथं धुवून ठेवल्या होत्या आणि पालेभाज्या निवडायच्या बाकीच होत्या बरं का. त्यानंतर मग अहोंचं जेवण झाल्यानंतर बघा ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतली. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे बाहेर. ते कुठे आहे तर तुम्ही पुढे मला पाहिल्यानंतर व्हिडिओ सांगाच बरं का, की आम्ही ही कुठे आले आहोत, कुठलं लोकेशन आहे तुम्हाला माहिती आहे का, नक्की सांगा बरं का. तर बघा आम्ही तिघंजण निघालो होतो. मग ज्या ठिकाणी गेलो तिथून मग आम्ही वापस येत होतो. तर येता असं थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला हे लोकेशन माहिती आहे का, आम्ही कुठे गेलो होतो नेमकं, तर नक्की सांगा बरं का, तुम्हाला समजलं असेल तर. तर इथून आम्ही आमचं जे काम होतं ते करायला आम्ही आलो होतो आणि हे काम करून आम्ही परत निघालो होतो. तर इथून जाता जाता हे असं व्हिडिओ घेतल्यानंतर मग काय पाऊस थोडासा सुरूच होता बरं का. आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती. पावसाळ्या म्हणल्यावर पाऊस तर येणारच ना. इथे पण आम्हाला पाऊस लागला बरं का. थोडासा पाऊस चालू होता म्हणून मग आम्ही ठरवलं की इथं आता थोडा वेळ बसूयात, आणि अहोंना पण चहा पिण्याची इच्छा झाली होती. तर ठीक आहे म्हटलं, अहो चहा पितील आणि आपण इथं बसूयात. मग इथे दिदी म्हटली की आई आपण बर्गर खाऊयात. ठीक आहे म्हटलं. मग इथे बर्गरची आम्ही ऑर्डर दिली होती आणि इथे बसलो होतो. पाऊस येत होता जात होता, रिमझिम होता, जास्त मोठा नव्हता. पण पावसाळ्याच्या दिवसात हा त्रास आपल्याला तर सहन करावाच लागणार. बाईकवर जायचं म्हणलं की भिजणं वगैरे हे तर सर्व आलंच. मग काय इथे आमचे बर्गर आले, आणि हे बर्गर आल्याच्यानंतर मग अहोंना म्हटलं तुम्ही पण खाऊन घ्या, तर नको म्हणले ते. तर मला पण हे बघून वाटत होतं की हे संपेल कधी माझं, असं वाटत होतं. घरी आम्ही थोडंसं नाश्ता करून आलेलंच होतो, एक चपाती आणि भाजी. ती म्हणूनच सांगते तुम्हाला, खूप छान भाजी टेस्टीला झाली होती बरं का, टेस्टला.
त्यानंतर बघा बर्गर खाल्लं, चहा वगैरे झाला होऊनचा आणि त्यानंतर आम्ही शिवसृष्टीच्या तिथून आम्ही निघालो बघा. म्हणजे त्या साईडलाच आम्ही गेलेलो होतो बाहेर. तर तिथून आम्ही निघालो आणि येता येता असं वाटत होतं की आत्ता किती पाऊस येणार आहे की, पण येताना थोडासा कमीच पाऊस होता, लागला नाही. मग घरी आलो. घरी आल्याच्यानंतर बघा हे खिडकीतून ना पलीकडेच ना ओनरचं घर आहे ना, तर त्यांच्या तिथे ना ते गाईसाठी वगैरे पत्रे टाकलेले आहेत. तर तिथे ना ही चिमणी असं करत होती पाण्यात, ते पाहिलं. आणि त्यानंतर मग घरी आल्याच्यानंतर रुपालीकडे जायचं होतं. रुपाली आली होती ना, तिला भेटायला जायचं होतं. मग तिच्या बाळासाठी बघा स्नेहाने मी गेलो होतो, एक ड्रेस वगैरे घेऊन असं आम्ही गेलो होतो. त्यांच्या ओटीला वगैरे घातलं, गप्पा गोष्टी केल्या, बाळाला भेटलो. कारण ती परत जाणार होती तिच्या आईकडे, थोडे दिवसासाठी इकडे आली होती. घरी आल्याच्यानंतर मग काय जो आपला पालेभाज्या राहिलेल्या होत्या निवडायच्या, मी आले, चेंज केलं, फ्रेश वगैरे झाले. आणि त्यानंतर बघा इथं मी बाकीच्या भाज्या म्हणजे पालक आणि कोथिंबीर वगैरे हे निवडत बसले. पावसाळ्यात ना आता पालेभाज्या आणायला नकोच वाटतात, पण आणल्या होत्या म्हणून निवडत होते. तर असा होता व्हिडिओ. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ